आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर प्लीज असं नका ना करू. सर सोडा प्लीज. सोडणार ना, नक्की सोडणार. पण त्याआधी माझे डोळे बंद असताना तुम्ही काय करत होता ते सांगा. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काहीही झालं तरी मी तुमचा हात कधी सोडणार नाही. आणि तुमचा शब्द तो माझा शब्द. बाकी मी शब्द किती पाळतो हे तुम्हाला खूप चांगल्याने माहिती. माझी आई म्हणते ते अगदी खरं आहे. काय? हेच की मी खूप लकी आहे जे की मला तुमच्यासारखा योग्य जोडीदार मिळालाय. लकी जर मी आहे, मला तुमच्यासारखी सुंदर बायको मिळाली. मी मंदिरात चालली आहे तुमच्यासाठी प्रार्थना करायला. आणि ऑफिसला जायच्या आधी ब्रेकफास्ट नक्की करा, विसरू नका. बाय. अंजली, 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 गुड मॉर्निंग. बेट्टी आणलाय तुझ्यासाठी. हे ड्रीम आहे की खरंच तुम्ही मला बेट्टी घेऊन आला? तुम्ही खरंच चहा घेऊन आलात माझ्यासाठी? मॅम तुम्ही किती चांगले आहात, किती काइंड आहात. मी आजारी आहे म्हणून तुम्ही माझ्यासाठी चहा बनवून आणलात ना. थँक्यू सो मच. विश्वास बसत नाहीये ना तुझा? खरंच नाही विश्वास बसत आहे. काय झालं? आजारी आहेस ना तू? खरी आजारी नाहीयेस तू. आजारी असल्याचं नाटक करते. असं लोळत पडायला जास्त आवडायला लागलंय का? 24 तास बेडवर पडून राहायचं हे आवडू लागलंय? लोकांनी यायची तुझी सेवा करायची, हा हे करायला आलीस इकडे? हे बघ, पुन्हा पुन्हा सांगते, देवांशला इम्प्रेस कर, नाहीतर वेळ हातातून निघून जाईल. कसं करू मॅम? एक गोष्ट मला जमली, मी त्या सईला देवांश पासून दूर केलं. तिने आता वचन दिले म्हटल्यावर
ती नाही जाणार आता देवांश जवळ, पण देवांशची काही गॅरंटी नाही देऊ शकत ना. मग तू जा ना त्याच्याजवळ. कशी जाऊ मी त्यांच्या जवळ? ती सई, ती सारखी आपली 24 तास देवांशच्या आजूबाजूलाच घुटमळत असते. जरा त्यांच्या बाजूला बसले की आलीच पाहिजे ती. कशी जाणार आहे मग मी जवळ? घरात असताना तू देवांशला इम्प्रेस करू शकत नाही त्याच्या जवळपास जाऊ शकते, कारण सई आणि वहिनी हे काही तुला देवांशच्या जवळ जाऊ देणार नाही किंवा आसपासही फिरकू देणार नाही. पण देवांशला घराबाहेर इम्प्रेस करणं तसं सोपं आहे. तिथे तुला कोणी अडवू शकणार नाही. घराबाहेर म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचंय तुम्हाला? देवांश घराशिवाय जास्तीत जास्त वेळ कुठे असतो? ऑफिस मध्ये. करेक्ट. ऑफिस मध्ये. देवी आई, माझ्या देवांचा संसार सुखाचा होण्यासाठी त्या अंजलीचं लग्न लवकरात लवकर व्हायला हवं. एकदा तिचं लग्न झालं ना की सईच्या मनातल्या चिंता दूर होतील आणि सई आणि देवांचं नातं बहरेल. माझी सई खूप साधी आहे हो. दुसऱ्याच्या सुखासाठी ती स्वतःच्या सुखाचा त्यागही करू शकते आणि तिच्या याच स्वभावाचा सगळे लोक फायदा घेतात. पण तिला नाही कळत ते. आई, तू चांगल्या माणसांचं कधीच वाईट होऊ देत नाहीस. सई आणि देवांचा संसार सुखाचा कर. अंजलीचं आयुष्य मार्गी लागलं ना की माझी मुलं एकत्र येतील. जानू, जानू नाश्ता वाढ ना जरा प्लीज. जानू. जानकी काकू कुठे गेले असतील? मी देवघरात आहे आणि सई बाहेर गेली, त्यामुळे तुझ्याकडे खूप चांगला चान्स आहे. सोडू नकोस. देवांशला ब्रेकफास्ट तू दे. जानू, गुड मॉर्निंग. जानू घरी नाही आहे का? आहे, देवघरात आहे. तुला ब्रेकफास्ट हवाय ना? हाँ. अंजली, तिला का आवाज देतेस? ब्रेकफास्ट दे तुला. यस मॅम. ब्रेकफास्ट दे ना. अगं इट्स ओके अंजली, मी करतो मॅनेज. नाही नाही, मी वाढते ना. अगं देवांश तुम्ही बसा, मी वाढते. ओके फाईन. अंजली. हाँ? अगं हा काय, थांब थांब. काय काय करतेस तू? हे सगळ्यांकरता केलेला नाश्ता मी एकट्याने खावा असं वाटतंय का तुला? नाही नाही, सो सॉरी. मी 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 दुसरी प्लेट बनवते. एक काम कर, यातच दे मला. तुला हवं तेवढंच खा बाळा. काय तू कधी आलीस? नाजूक खाणं आहे ना तुझं, सगळ्यांसारखं नाही. ठीक आहे बस. मॅम तुम्हाला? हाँ बस. देवांश, आता थोड्याच दिवसात माझं लग्न होणार आहे. मग मला ना लग्नानंतर असं घरी बसून नाही राहायचंय. मला काम करायचंय. दॅट्स नाईस. आणि आजकालच्या मुलांना सुद्धा काही प्रॉब्लेम नसतो त्यांच्या वाईफने काम केलेलं. गुड गुड. आणि जर त्याला काही प्रॉब्लेम असलास तर आपण त्याला कन्व्हिन्स करू. ओके, डोंट वरी. नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे लग्नानंतर घरची जबाबदारी,
जॉबचं टेन्शन हे दोन्ही मॅनेज करणं थोडं डिफिकल्ट होईल ना. सो मी असा विचार करत होते की मी आत्ताच समजा मी जॉबला लागले तर मला या सगळ्या गोष्टींची सवय होईल, हो ना. आणि आता तशी मी ठीक आहे. सो आय वॉज थिंकिंग की मी जॉब सर्च करायला सुरुवात करते. प्लीज कर, प्लीज कर. आणि जर आमच्या ऑफिसमध्ये काही वॅकन्सी असली तर मी नक्कीच तुला सांगेन. ऑल द बेस्ट. आणि थँक्यू. वेट देवांश, मी तुमच्यासाठी ज्यूस पण बनवलाय, ज्यूस घेऊन येते. आज अग्रवालांना पण भेटायचं आहे मला, त्यांच्याबरोबर पण मीटिंग आहे. लेट्स सी कशी जाते मीटिंग दे, है ना. अंजली, तुला मी याआधी पण सांगितलं ना, मला इतकी शुगर नको हवी असते ज्यूस मध्ये. किती गोड आहे ते. देवा, हा ज्यूस घे. अरे सई देवळात जाण्याआधीच तुझ्यासाठी ज्यूस बनवून गेली होती. घे. थँक्यू. अरे सई आलीच बाळा. कसा अंजली? सुखी रहा. ओके देन, चला मी निघतो. ऑफिसला जायचं, खूप काम आहेत आज. ओके, सी यू. बाय. नीट जा रे. या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तू इथे? सॉरी सर, तुम्हाला इथे येऊन डिस्टर्ब करते, पण कामच तसं अर्जंट होतं ना, सो घरी यायलाच लागलं. ओके, ये आते. हॅलो मॅम. बस ना, मी पाणी आणते तुझ्या. नो मॅम, मला आत्ता पाणी नको. आय एम गुड. सर, रेजिग्नेशन लेटर. काय झालंय असं अचानक का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, सॉरी. मी कुठली प्रायर नोटीस न देता असं अचानक रेजिग्नेशन पुट करते. हा, म्हणजे तेच कळत नाहीये मला. अचानक का असं डिसिजन घेतलंयस तू? ऑफिसमध्ये काही त्रास आहे तुला? नाही सर, अजिबात नाही. नो इश्यूज ॲट ऑल. मग सर, ॲक्च्युली माझ्या काही पर्सनल रिझन्समुळे मी रेजिग्नेशन देते. आय नो सर, मी असं अचानक रिझाईन केल्यामुळे ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतील ना, पण सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स. नाही, ठीक आहे, इट्स ओके. तुला काही मदत लागली तर प्लीज सांग मला. ऑल्सो जर तुला परत जॉईन करायचं असेल तर लेट मी नो. थँक्यू सर, मला समजून घेतल्याबद्दल. थँक्यू सो मच मॅम. मी येते. बाय. बाय. देवा, अचानक काय हिचं? काय माहिती, काहीतरी फॅमिली इमर्जन्सी असेल मे बी. काय रे, काय झालं? एकतर ऑलरेडी इतकं वर्कलोड आहे ऑफिसमध्ये, आणि आता त्यात हे आता नवीन सेक्रेटरी शोधा, तिला सगळं काम समजवा, आणि मग कसं मॅनेज होणार आहे सगळं? देवांश, आय हॅव एन आयडिया. काय? तुला सेक्रेटरी शोधण्याची गरज नाहीये. तुला ती आजपासून, इनफॅक्ट आत्तापासून मिळेल. कसं काय?
आय सजेस्ट तू सेक्रेटरीच्या जॉबसाठी अंजलीला अपॉइंट करावंस. सी ती जॉब शोधते, तिला कामाची गरज आहे, तिला एक्सपिरियन्सही मिळेल तुझ्याबरोबर काम करून. आय थिंक शील मॅनेज. व्हॉट डू थिंक? काय ग, करशील ना? हो, आय विल मॅनेज. ताई आय एम सॉरी मी मध्ये बोलते, पण मला असं वाटतं की ह्या कामासाठी अंजलीपेक्षा सईच जास्त योग्य आहे. देवा, तू सईलाच तुझी सेक्रेटरी म्हणून नेम रे बाबा. हा हा हा, जोक सांगतेस का वहिनी? सई आणि देवांशची सेक्रेटरी. हो का? काय झालं त्यात? अहो तिने पूर्वी नोकरी केली आहे. हो केली आहे ना. एका साधारणशा शाळेत एक साधारणशी टीचर होती ती. वहिनी, शाळेत टीचर असणं आणि बिझनेसमध्ये जाणं या जमीन आसमानाचा फरक आहे. ताई, अहो पण एकदा पाण्यात पडल्यावर माणूस हातपाय मारतोच. आणि कसं आहे, एकदा ती ऑफिसला जायला लागली ना की सगळं काम तिला आपोआप जमेल. आणि देवांश आहे ना तिला शिकवायला. काय रे? अरे हो, मी पण कोणाशी वाद घालते नाही, तुझ्याशी. देवांश, तिला नाही करतायत, पण निदान तू तरी सेन्सिबल विचार कर. बिझनेसचा प्रश्न आहे देवांश, आणि तुला माहिती आहे आजपर्यंत बिझनेसच्या बाबतीत मी घेतलेला कुठलाही डिसिजन चुकला नाहीये. त्यामुळे आत्ता मी जे काही सांगते त्याच्यावर नीट लक्ष दे. अंजली तुझ्या बिझनेससाठी करेक्ट सेक्रेटरी असेल. देवांश, अरे सई तुझी संसारात इतकी चांगली साथ देते आणि तुझ्या ऑफिसमध्ये सुद्धा ती सगळं तुझं काम सांभाळेल. मला तरी असंच वाटतं की तू सईलाच तुझी सेक्रेटरी नेम. वहिनी, किचनमध्ये फक्त स्वयंपाक करणं आणि बिझनेस हँडल करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यांना एक करू नकोस. तुझ्या सुनेचा रीच आहे ना तो फक्त किचनपर्यंत आहे. आणि देवांसारख्या स्मार्ट बिझनेसमनची सेक्रेटरी ही स्मार्ट मुलगी असायला हवी. हे बघ, एक वेळ ना बायको मूर्ख असली ना तरी चालतं, पण सेक्रेटरी मूर्ख असेल ना तर लाखोंचं नुकसान होऊ शकतं. अच्छा ताई, अहो पण तसं असेल ना तर मग ह्या नोकरीसाठी सईच अगदी योग्य आहे. कारण लाखोंचं डील मिळवण्याची क्षमता सईमध्ये आहे हे तिने पूर्वीच सिद्ध केलंय. ताई, तुमच्या लक्षात आहे ना मागे आपल्या कंपनीला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं होतं तिने. सई स्वयंपाक तर उत्तम करतेच, पण ऑफिस मधलं काम सुद्धा अगदी उत्तमरित्या करेल, मला खात्री आहे. पण मला एक कळत नाहीये की ह्या नोकरीसाठी तुम्ही अंजलीचं नाव कसं काय सुचवलं? नाही म्हणजे घरातलं काम तर तिला काही जमत नाही, पण तिने खाली नोकरी केलेली नाहीये, कसलाच अनुभव नाहीये तिला. हो, पण चार चौघात कसं वागायचं याचा सेन्स आहे तिला. प्रेझेंटेबल राहते मुलगी, आणि देवांशी सेक्रेटरी ही प्रेझेंटेबल तरी असली पाहिजे. देवांश, अंजली तुझी सेक्रेटरी म्हणून करेक्ट चॉईस आहे, ट्रस्ट मी. सई जर का देवांशी सेक्रेटरी म्हणून राहिली ना तर ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर लाज आणेल ती. लाज? ताई, अहो देवांश आणि सई एका कपल ॲपचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. म्हणजे फक्त आपल्यालाच त्यांची जोडी आवडते असं नाहीये. मोठ्या मोठ्या बिझनेस मधल्या लोकांना सुद्धा त्यांची जोडी खूप आवडते. आयडियल कपल म्हणतात त्यांना. बहिणी तू एक मिनिट,
एक मिनिट, किती बोलताय तुम्ही? प्लीज जरा शांत व्हा, प्लीज. सर सर ऐका ना तुम्ही. कशाला थांबवतेस त्याला? तुझ्यामुळे चिडून गेलाय तो. ताई, सईला का दोष देताय तुम्ही? ती एक अक्षरही बोललेली नाही. ती कशाला बोलेल? तिच्या बाजूने वकिली करायला तिची लाडकी सासूबाई आहे ना इथे. ताई, तुम्हाला राग आला असेल तर आय एम सॉरी, पण मला जे योग्य वाटलं तेच बोलले मी. पण का का बोललीस मध्ये? तुला बिझनेस मधलं काही कळतं का? काही कळतं तुला? नाही ना, मग नाही बोलायचं मध्ये. घर सांभाळतेस ना, मग तेवढंच कर. त्या विषयात मध्ये बोलायचं, बिझनेस मध्ये 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 नाही बोलायचं. आणि ना, तुला सांगून ठेवते, याच्या पुढे प्लीज मध्ये बोलू नकोस. आणि तुझ्या सुनेलाही सांगून ठेव की उगाच नसती स्वप्न रंगवत बसू नकोस. मी तिला देवांशची सेक्रेटरी म्हणून ऑफिसला जाऊ देणार नाही.